Dear students, good morning. Today we are going to see a beautiful poem written by Pablo Neruda. The poem is You Start Dying Slowly. In this poem, Pablo Neruda, he is asking us what exactly we have to do in our life. And if we don't do those things in our life, then we start dying slowly. If you do not travel, if you do not read, if you do not listen to the sounds of life, if you do not appreciate yourself, you start dying slowly. The poet says, in your life, if you do not travel at all, travel means प्रवास करणे. And if you do not read at all, reading, वाचन करणं. If you do not listen to the sounds of life, जीवनातलं जे संगीत आहे ते जर तुम्ही ऐकलं नाही, इफ यू डू नॉट अप्रिशिएट युअर सेल्फ, आणि हे सगळं करत असताना स्वतःची प्रशंसा केली नाही, इफ यू डू नॉट अप्रिशिएट युअर सेल्फ, देन यू स्टार्ट डाईंग स्लोली. कवी म्हणतो, तुम्ही प्रवास नाही केला, वाचन नाही केलं, जीवनाचं संगीत नाही ऐकलं, स्वतःची कधी स्तुती नाही केली, तर तुम्ही हळूहळू मृत्यूकडे जायला लागाल. म्हणजे याचा अर्थ काय? तुम्ही वाचन केलं पाहिजे, प्रवास केला पाहिजे, नवनवीन अनुभव घेतले पाहिजेत. जीवनाचं संगीत म्हणजे सृष्टीमध्ये, निसर्गामध्ये जे संगीत आहे, पक्ष्यांचे गीत आहेत, ते आम्ही ऐकले पाहिजे. तरच माणसाचं आयुष्य हे जिवंतपणाचं लक्षण राहील. When you kill your self-esteem, when you do not let others help you, you start dying slowly. कवी काय म्हणतोय की जेव्हा you kill your self-esteem, तुमचा स्वाभिमान, स्वतःच्या विषयी असलेला अभिमान तुम्ही मारून टाकाल, स्वतःचं महत्व कमी करून टाकाल. When you do not let others help you, मित्रांनो, आयुष्यामध्ये जीवन जगत असताना इतरांची सुद्धा मदत घेता आली पाहिजे. आणि जर तुम्ही मदत घेत नसाल, स्वतःला कमकुवत समजत असाल, देन यू स्टार्ट डाईंग स्लोली. तुम्ही हळूहळू मृत्यूकडे जायला लागाल. इफ यू बिकम ए स्लेव ऑफ युअर हॅबिट्स, वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ, इफ you do not change your routine, if you do not wear different colors, or you do not speak to those you don't know, you start dying slowly. What the poet wants to say, if you become a slave of your habits, आपण म्हणतो माणूस हा सवयीचा गुलाम आहे. जर तुम्ही सवयीचे गुलाम होत असाल आणि त्याच मार्गानं निरंतर चालत असाल, मार्ग न बदलता, आणि आयुष्यामध्ये तुम्ही कधी तुमचं दैनंदिनीच बदलली नाही, यू नेव्हर हॅव चेंज्ड युअर रुटीन. इफ यू डू नॉट वेअर डिफरंट कलर, परिधान करायसाठी कपडे जे आहेत विविध रंगांचे परिधान केले पाहिजे, एकाच रंगाचे घालून चालत नाही. कपड्यानुसार आपलं व्यक्तिमत्व घडत असतं. और यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो, अपरिचित लोकांशी सुद्धा बोलता आलं पाहिजे. परिचित लोकांशी आपण बोलतच असतो, पण अपरिचितांशी सुद्धा नवीन अनुभव घेण्यासाठी बोलता आलं पाहिजे. जर हे तुम्ही करत नसाल, देन यू स्टार्ट डाईंग स्लोली. तुम्ही हळूहळू मृत्यूकडे जाल. इफ यू अवॉइड टू फील पॅशन and their turbulent
emotions, those which make your eyes glisten and your heart beat fast, you start dying slowly. If you avoid to feel passion, तुम्हाला जर जोश येत नसेल, एखाद्या गोष्टीमुळे तुम्हाला तुमच्या भावना उचंबळून येत नसतील, जोश येत नसेल, देअर टर्ब्युलंट इमोशन, तुमच्या भावना उचंबळून येत नसतील, दोज विच मेक युअर आईज ग्लिसन, तुमचे डोळे सुद्धा एखादी गोष्ट पाहिल्यावर त्याच्यामध्ये आनंद दिसला पाहिजे. जर तुमच्या डोळ्यात आनंद दिसत नसेल, हास्य दिसत नसेल, तुमचं हृदय वेगाने धडधड करत नसेल, तर तुम्ही हळूहळू मृत्यूकडे जायला लागाल. इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ, when you are not satisfied with your job, you have chosen a job in your life, तुम्ही जीवनामध्ये एक नोकरी पत्करली, पण त्या नोकरीमध्ये तुम्ही समाधानी नाही, अशा प्रसंगी तुम्ही जर तुमचं जीवन बदलत नसाल तर तुम्ही मृत्यूकडे जाल. If you do not change your life when you are not satisfied with your job or with your love, प्रेमात तुम्ही समाधानी नसाल तर तुम्ही बदललं पाहिजे. If you do not risk what is safe for the uncertain, if you do not risk what is safe for uncertain, जीवन हे अशाश्वत आहे. या अशाश्वत जीवनामध्ये तुम्ही एखाद्या सुरक्षिततेसाठी सुद्धा धोका पत्करत नसाल तर तुम्ही मृत्यूकडे जाल. इफ यू डू नॉट गो आफ्टर ए ड्रीम, तुम्ही स्वप्न पाहत नसाल आणि स्वप्नांचा पाठलाग करत नसाल, इफ you do not allow yourself at least once in your lifetime to run away from sensible advice. आयुष्यामध्ये अनेक लोक आपल्याला मार्गदर्शन करत असतात, योग्य अयोग्य मार्गदर्शन मिळत असतं, पण आयुष्यामध्ये कधीतरी एकदा योग्य मार्गदर्शनाकडून पळता आलं पाहिजे, दोन्ही बाजू पाहता आल्या पाहिजेत. जर तुम्ही असं करू शकत नसाल तर तुम्ही आयुष्यामध्ये मृत्यूकडे जाल, जीवन जगण्याकडे जाणार नाही. म्हणून कवी म्हणतो आहे की तुम्ही हळूहळू मृत्यूकडे जाल जर तुम्ही तुमचं जीवनमान बदलणार नाही. म्हणून बदलत्या काळानुसार आपल्याला बदलता आलं पाहिजे. Thank you very much.